ईशान हसला आणि म्हणाला, ती माझी मुलं नव्हती रुही, ती आरव आणि रागिणीची मुलं आहेत. रुहीचे डोळे विस्फारले. म्हणजे आरवचं लग्न झालंय? ईशाने हसत उत्तर दिलं, हो, आणि त्यांना 2 गोड मुलंसुद्धा आहेत, आपल्या क्रिशसारखीच. आता फक्त त्यांची वहिनी परत त्यांच्या घरी येणं बाकी आहे. ईशान तिच्या डोळ्यात खोल नजर रोखून बघत होता. जसं कित्येक वर्षांची तहान त्या नजरेत साठून राहिली होती. तो हळूहळू तिच्या चेहऱ्याकडे झुकत गेला. त्याचा श्वास वेगाने वाढला होता. हृदयाचे ठोके जणू खोलीतल्या शांततेत घुमत होते. रुहीच्या पापण्या थोड्याशा लाजून झुकल्या. ईशान अगदी तिच्या जवळ आला. तो तिच्या थरथरत्या ओठांवर आपलं प्रेम उमटवणारच होता. तेवढ्यात रुहीचा फोन वाजू लागला. रुही एका झटक्यात वास्तवात परत आली. तिने घाईघाईनं फोन बाहेर काढला. क्रिश कॉलिंग. तिने थरथरत्या हातांनी कॉल रिसीव्ह केला. हॅलो क्रिश बेटा. पलीकडून क्रिशचा घाबरलेला कापरा आवाज आला. मम्मा, खूप जोराचा पाऊस पडतोय. मला खूप भीती वाटते. तुम्ही कधी येणार? रुहीचं हृदय तुटल्यासारखं झालं. डोळ्यात पाणी तरळलं. तिनं स्वतःला सावरत मृदू आवाजात उत्तर दिलं, क्रिश बेटा, मम्मा येते. तू घाबरू नकोस. मी निघते आता. फोन ठेवताच रुहीने पटकन आपला दुपट्टा सावरला आणि वळली. पण ईशाननं तिचा हात धरला. थांब रुही, मी पण येतो तुझ्यासोबत. मलाही माझ्या मुलाला भेटायचंय. त्याला सांगायचंय त्याच्या पप्पांचं त्याच्यावर किती प्रेम आहे. रुही क्षणभर गोंधळली. पण ईशान सर. ईशान तिच्या दिशेने पुढे आला. आतापर्यंत आपल्याकडून खूप काही हिरावून घेतलं गेलेलं आहे रुही. पण आता नाही. क्रिश माझा मुलगा आहे. मला त्याला आपल्या मिठीत घ्यायचंय. त्याला सांगायचंय त्याचे पप्पा आहेत. रुहीचं मन भरून आलं. तिने हळूवारपणे मान हलवली. भिजलेल्या रस्त्यावर भिजलेल्या डोळ्यासह रुही आणि ईशान दोघंही घराकडे निघाले. दोघं थोडे भिजले होते. दार उघडलं. छोट्याशा पावलांची आहट आणि निरागस आवाज कानावर पडला. मम्मा. क्रिश धावत आला आणि थेट रुहीच्या मिठीत शिरला. मम्मा, आज तुम्हाला इतका उशीर का झाला? तुम्हाला माहितीये, मला खूप भीती वाटली होती. किती जोरजोरात वीज चमकत होती. त्याच्या आवाजात निरागस राग आणि भीती दाटलेली होती. रुहीने त्याला घट्ट मिठीत घेत म्हटलं, सॉरी बेटा, मम्माला थोडा उशीर झाला. पण आता मी आले ना, तुला आता घाबरायची गरज नाही. तेव्हाच क्रिशच्या नजरा दारात उभ्या असलेल्या ईशानवर गेल्या. तो काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग रुहीच्या गळ्यात हात टाकत निरागसपणे विचारलं, मम्मा, हे रूड अंकल तुमच्यासोबत का आलेत? त्यांनी तर तुम्हाला खूप रडवलं होतं ना? रुही क्षणभर गप्प झाली. तिच्या डोळ्यात संकोच स्पष्ट दिसत होता. ती हळुवारपणे म्हणाली, क्रिश बेटा, हे रूड अंकल नाही आहेत. हे तुझे पप्पा आहेत. क्रिशचे डोळे मोठे झाले. तो थोडा मागे सरकला आणि नाराजीने म्हणाला, माझे पप्पा? पण मी बोलणार नाही त्यांच्याशी. जेव्हा तुम्ही पप्पावर रागवल्या होत्या तेव्हा मी पण रागावलो होतो. त्याचं ऐकून रुहीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, पण डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने क्रिशची हुनवटी पकडली आणि हळुवारपणे म्हणाली, बेटा, पण आता मम्मा पप्पावर रागवलेली नाहीये आणि आता पप्पा कायमच आपल्यासोबत राहणार आहेत. क्षणभर शांतता पसरली आणि मग क्रिशच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू उमटलं. तो पटकन वळला आणि धावत जाऊन ईशानच्या मिठीत शिरला. आता मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगणार, माझे पण पप्पा आहेत. ईशानच्या डोळ्यात अश्रू तरळले. क्रिशने आपले छोटेसे हात त्याच्या गळ्याभोवती गुंफले. पप्पा, तुम्ही पुन्हा कधी मला आणि मम्माला सोडून तर जाणार नाही ना? क्रिशने निरागसपणानं त्याच्या डोळ्यात बघत विचारलं. ईशान आतून थरथरला. त्याने तळमळीने क्रिशला मिठीत घेत म्हटलं, कधीच नाही. कधीही नाही क्रिश. तुझे पप्पा आता कायम तुझ्यासोबत राहतील आणि मम्मासोबत सुद्धा. रुही हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रात्र गडद होत चालली होती. पावसाची रिपरिप अजूनही सुरू होती. पण घरात मात्र एक विचित्र शांतता होती. रुहीने क्रिशला झोपवलं होतं. तो आता शांत झोपला होता. झोपेतही त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच समाधानाचं हलकंसं हसू होतं. रुही हळूच खोलीबाहेर आली आणि ड्रॉइंग रूममध्ये शांत बसलेल्या ईशानजवळ आली. तो अजूनही ओला शर्ट घालून बसला होता. रुहीने हळू आवाजात म्हटलं, ईशान सर, तुम्ही कपडे बदला. पूर्ण भिजले आहात. थंडी वाजेल तुम्हाला. ईशानने तिच्याकडे पाहिलं आणि हळूच मान हलवली. तो बाथरूमकडे वळला. त्याची पावलं जड वाटत होती, पण मनात काहीतरी हलत होतं. दरवाजा बंद होताच रुहीने खोल उसासा घेतला, पण तिच्या छातीत धडधड अजूनही चालूच होती. ती स्वतःशीच पुटपुटली, हे हे मला काय होतंय? ईशान सरांना पाहिल्यावर माझं हृदय इतक्या जोरात का धडधडतंय? काही क्षणातच ईशान बाहेर आला. तो शर्टलेस होता. त्याच्या ओल्या केसांमधून पाणी टिपकत होतं.
त्याला पाहून रुहीचं हृदय बेचैनीने धडधडायला लागलं. ईशानची नजर थेट रुहीवर पडली. त्याच्या नजरेत मात्र काही वेगळंच होतं. रुहीच्या नजरा नकळत त्याच्या शरीरावर स्थिरावल्या. त्याची ती मजबूत शरीरयष्टी आणि ओल्या केसांमधून टपटपणाऱ्या थेंबांनी तिचं हृदय अधिकच धडधडायला लागलं. ती पटकन नजर वळवत म्हणाली, ते मी दुसरे कपडे देते तुम्हाला. पण ईशान तिच्या जवळ आला, खूप जवळ, आणि म्हणाला, गरज नाही रुही, असंच ठीक आहे. रुहीच्या डोळ्यात आश्चर्य होतं. ती हलकीशी ओशाळून मागे सरकली, पण ईशानने तिचा हात अलगद धरला. रुही, तुझ्याजवळ आल्यावर वाटतं माझे श्वास परत सुरू झाले आहेत. त्याने तिला हळूच आपल्या बाहुपाशात घेतलं. रुहीची नजर खाली झुकली. तिचे ओठ ओशाळून थरथरत होते. ईशान सर, प्लीज, हे बरोबर नाही. ईशान तिच्या कानाजवळ ओठ नेऊन कुजबुजला. बरोबर की चूक याचा निर्णय आपल्या हृदयातून घेऊ नकोस, जो अजूनही माझं नाव ऐकताच धडधडायला लागतो. त्याने अलगद तिच्या गालांना स्पर्श केला. रुहीचा श्वास डगमगू लागला. तिच्या चेहऱ्यावर लाज आणि त्याची ओढ दोन्ही झळकत होत्या. ईशानने त्याच्या बोटांनी तिचे ओले केस मागे सारले आणि पुन्हा तिच्या कानाजवळ कुजबुजला. मला पुन्हा तुझं करून घे रुही. मी आता तुझ्यापासून दूर राहू शकत नाही, अजिबात नाही. त्याच्या शब्दांमध्ये वर्षानुवर्षे दाबलेली वेदना होती. हवेतसुद्धा एक अनोखी उष्णता पसरली. रुहीने निरागसपणे हसत म्हटलं, ईशान सर, तुम्ही ना अजूनही तसेच आहात, शरारती, खोटं बोलणारे आणि माझ्या हृदयाची धडधड वाढवणारे. ईशान तिच्या या शब्दांवर हसला. त्याने तिच्या डोळ्यात बघितलं आणि मग काही न बोलता त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. जणू वर्षानुवर्षाचा दुरावा, वेदना, अपूर्ण शांतता त्या एका क्षणात विरघळली. दोघांचं हृदय वेगाने धडधडत होतं, एखादी विसरलेली भावना उमजल्यासारखं. प्रत्येक क्षणानं त्यांची जवळीक वाढत होती. त्यात ओढ होती, हुरहुर होती आणि एक अद्भुत शांतताही. रुहीच्या अंगावर शहारा आला. तिचा श्वास जड झाला. तिचे हात, जे अजूनपर्यंत खाली होते, अलगद ईशानच्या पाठीवर सरकले. तो प्रत्येक क्षण तिला फील करायचा होता. त्याचा प्रत्येक स्पर्श जपून ठेवायचा होता. तिचे ओठ पुन्हा ईशानच्या जवळ गेले. ईशानने त्याच्या हातांनी तिच्या गालाला अलगद स्पर्श केला आणि तिच्या कमरेवर हात ठेवून तिला स्वतःकडे ओढलं. रुही आता त्याच्या अगदी जवळ आली होती. डोळे मिटलेले, शरीर थरथरत होतं. वेळ थांबला होता. ईशान पूर्णपणे त्या क्षणात बुडाला होता. पण तेव्हाच दरवाजाच्या पलीकडून आलेल्या एका निरागस आवाजाने त्या दोघांनाही जमिनीवर उतरवलं. मम्मा! रुही जणू खोल स्वप्नातून जागी झाली होती. तिचे डोळे मोठे झाले. तिने स्वतःला थोडं मागे केलं. श्वास जड झाला होता. ओठ थरथरत होते आणि डोळ्यात एक वेगळी झिजक उमटली होती. मला सोडा, क्रिश जागा झाला आहे. ईशानही त्या आवाजाने भानावर आला. त्याचाही श्वास क्षणभर थांबला, पण लगेचच त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. रुहीने पटकन आपला ड्रेस नीट केला. केस सावरत ती दरवाजाकडे वळली. पण तिचं मन मात्र अजूनही त्या क्षणातच अडकलं होतं. मम्मा, तुम्ही कुठं आहात? क्रिशचा पुन्हा आवाज आला. हां बाळा, काय झालं? असं म्हणत तिने दरवाजा उघडला. समोर तिचा छोटासा क्रिश उभा होता, डोळे झोपेने भरलेले, हातात एक छोटीशी उशी पकडून, ओठ थोडेसे फुगलेले. मम्मा, मला अंधाराची भीती वाटते, तुम्ही माझ्यासोबत चला ना. रुहीने त्याला आपल्या मिठीत घेतलं. त्याच्या कपाळावर प्रेमानं किस घेत म्हणाली, ठीक आहे बाळा, मम्मा इथेच आहे, घाबरण्याची काही गरज नाही. चल, आपण दोघं झोपूया. ईशान अजूनही ड्रॉइंग रूममध्ये उभा होता. तो त्या क्षणातून बाहेर तर आला होता, पण त्याच्या शरीराची गरमी अजूनही तशीच होती. रुहीने एकदा त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात थोडीशी लाज, ओठांवर हसू. तुम्ही थोडा आराम करा सर, ती हळूच म्हणाली. ईशानने मान हलवली, पण दरवाजा बंद होताच त्याने दोन्ही हात डोक्यावर ठेवले आणि स्वतःशीच म्हणाला, वा, सगळ्या मूडचं वाटोळं झालं. इतकं जवळ आलो होतो आणि क्रिशने अलाराम वाजवला. मम्मा! त्याने क्रिशच्या आवाजाची नक्कल केली. स्वतःच्याच बोलण्यावर हसू आलं त्याला. त्याने खोल उसासा घेतला आणि मग बिछाण्यावर झोपताना पुटपुटला, काय रे क्रिश, तुला तुझ्या पप्पांची अजिबात काळजी नाही. तुलाच काय, तुझ्या पप्पालाही मम्मा पाहिजे. झोपून जा. पप्पांच्या रोमॅन्समध्ये अडथळा आणणं चांगली गोष्ट नाही. हे बोलून त्याने स्वतःचं हसू दाबलं आणि हळूहळू झोपेच्या अधीन गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजन हवेलीसमोर एक काळी फॉर्च्युनर येऊन थांबली. ड्रायव्हिंग सीटवरून ईशान उतरला आणि मागचं दार उघडलं. रुहीने गडद रंगाची साडी नेसलेली होती. तिच्या डोळ्यात थोडासा भीतीचा आणि खोलवर लपलेल्या अस्वस्थतेचा भाव स्पष्ट दिसत होता.
क्रिश, चल बाळा, ईशाने प्रेमाने त्याचा हात धरत म्हटलं. छोटंसं बॅग घेऊन उभा असलेला लहानसा क्रिश निरागसपणे म्हणाला, ही एवढी मोठी हवेली तुमची आहे पप्पा? ईशान त्याचं ऐकून हसला. हो बाळा, हेच तुझं घर आहे, तुझ्या आजी आजोबांचं घर. रुहीने खोल श्वास घेतला आणि हळूहळू हवेलीच्या दाराकडे चालायला लागली. लहानसा क्रिश आश्चर्याने ती हवेली पाहत होता, कारण गेले 6 वर्ष तो फक्त भाड्याच्या 2 खोल्याच्या घरातच राहत होता. क्रिशने ईशानचं बोट पकडलं आणि विचारलं, पप्पा, इथे लाईटसुद्धा दिवसभर असते का? ईशान हसून म्हणाला, हो बाळा, इथे लाईट दिवसभर असते आणि तू भरपूर व्हिडिओ गेम्सही खेळू शकतोस. हवेलीच्या अंगणात दामिनीजी तुळशीला पाणी घालत होत्या. त्यांचे केस आता अधिकच सफेद झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डोळ्यात प्रतीक्षेचा थकवा स्पष्ट दिसत होता. पाणी घालून त्या आत जातच होत्या तेव्हाच कोणीतरी दरवाजा ठोठावलं. एका नोकराने धावत जाऊन दरवाजा उघडला. ईशान बाबू? तो नोकर चकित झाला. दामिनीजींनी मागे वळून पाहिलं. त्यांचं हृदय जणू क्षणभर थांबलं. ईशान त्यांच्यासमोर उभा होता आणि त्याच्या मागे रुही मान झुकवून उभी होती. ईशान, दामिनीजींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ईशानने त्यांच्याकडे पाहिलं आणि मग वळून रुहीकडे हात करत म्हणाला, आई, मी म्हटलं होतं ना, पहा, मी तुमच्या सुनेला घेऊन आलो आहे. दामिनीजींच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. रुही, हा नाव जणू हवेलीच्या भिंतींना धडकून परत येत होता. त्यांचे हात थरथरू लागले. जणू विश्वास आणि अविश्वास यांच्यामध्ये त्या अडकलेल्या होत्या. रुही, तू जिवंत आहेस? तू ठीक आहेस ना बेटा? त्यांचा आवाज थरथरत होता. रुहीने खाली वाकून त्यांच्या पायांना स्पर्श केला. दामिनीजींनी लगेच तिला आपल्या मिठीत घेतलं आणि जोरजोरात रडू लागल्या. कुठे होतीस ग? कशा अवस्थेत होती माझी मुलगी? 6 वर्ष एक क्षणही मी शांत बसले नाही. रोज तुझ्या परत येण्याची प्रार्थना केली. रुहीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. तिने हळूच म्हटलं, आई, तुमच्या प्रार्थनांनीच मला जिवंत ठेवलं. ईशानही हे पाहून भावूक झाला. मम्मा, ही आजी आहे का? क्रिशने निरागसपणे विचारलं. दामिनीजींनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि मग दोन्ही हात जोडून खाली बसल्या. हा कोण आहे रुही? रुहीने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, आई, हा तुमचा नातू आहे, माझा मुलगा आणि तुमच्या ईशानचा अंश. हवेलीतील हवा जणू एक क्षणासाठी थांबली. दामिनीजींनी थरथरत्या हातांनी क्रिशला मिठीत घेतलं. माझ्या ईशानचा अंश? माझा नातू? त्यांनी डोळे मिटले आणि क्रिशला घट्ट जवळ घेतलं. दामिनीजी अजूनही त्याला आपल्या उराशी धरून रडत होत्या. क्रिश त्याच्या छोट्या छोट्या हातांनी त्यांच्या साडीचा किनारा धरून उभा होता. त्याला काही कळत नव्हतं, पण त्याच्या निरागस मनाला त्यांचं प्रेम जाणवत होतं. तेवढ्यात मागून एक गंभीर आवाज आला. हा भैयाचा मुलगा आहे? रुहीने वळून पाहिलं तर तिथे आरव उभा होता. त्याचे डोळे पाणावलेले होते, गळ्यात शब्द अडकले होते. रुही हळूच म्हणाली, हो आरवजी, ईशान सरांचा मुलगा, तुमचा पुतण्या. आरव काही क्षण स्तब्ध झाला. मग हळूहळू पुढे आला आणि गुडघ्यावर बसत म्हणाला, चॅम्पियन, मी आहे तुझा आरव काका. खरं तर आपली ओळख आधीच झाली आहे. क्रिशने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही रुहानचे पप्पा आहात ना? आरव हसून म्हणाला, हो, मीच रुहान आणि विहानचा पप्पा आणि तुझा काका. क्रिश त्याच्याकडे पाहून हसत म्हणाला, तुमच्याकडेही माझ्यासारखी घड्याळ आहे. आरव हसून त्याला मिठीत घेत म्हणाला, आणि तुझ्याकडे माझ्यासारखा खोडकरपणा. चॅम्पियन, आपण दोघं खूप धमाल करू. तेवढ्यात मागून हसण्याचा आवाज आला. रागिनी आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत पुढे आली आणि म्हणाली, मला मिठी नाही मारणार चॅम्पियन? क्रिश हसत रागिनीच्या जवळ गेला आणि तिला बिलगला, तुम्ही रागिनी काकू आहात ना, रुहानची मम्मा. रागिनी त्याचं ऐकून हसली. तिने रुहीकडे पाहिलं, पुढे येऊन तिच्या पाया पडली आणि म्हणाली, खरं तर वहिनी, वयाने मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, पण नात्याने तुम्ही मोठे आहात. खूप ऐकले तुमच्याबद्दल. खरंच तुम्ही खूप छान आहात. म्हणूनच ईशान भैया तुमच्यावर इतकं प्रेम करतात. तेव्हाच मागून एक आवाज आला, इतक्या लवकर सगळ्यांचा फेवरेट कसा काय बनला हा बदमाश? ईशा हसत पुढे आली. तिने क्रिशला आपल्या मिठीत घेतलं. चॅम्पियन, मी आहे तुझी ईशा आत्या. क्रिश तिच्या बांगड्यांची खेळत म्हणाला, तुम्ही तर मम्मासारख्या दिसता, तितक्याच गोड, क्यूट. ईशाने त्याच्या कपाळावर हळूच किस केलं. अरे वा, तुला तर कौतुक करायलाही जमतं. तुझ्या बोलण्यातून वाटते आता तू लवकरच माझा सगळ्यात फेवरेट होणार आहेस. तेवढ्यात हवेलीच्या लांब कॉरिडॉरमधून हळूहळू चालत कोणीतरी येत होतं.
पांढरे केस, खोल डोळे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या. ते तुझे आजोबा आहेत, ईशाने क्रिशला हळूच सांगितलं. मुकेश राजन हळूहळू पुढे आले. त्यांचा चेहरा कठोर आणि भावनाशून्य वाटत होता, पण डोळे मात्र भरून आले होते. तर हाच आहे का माझा नातू? त्यांनी शांतपणे विचारलं. क्रिशने त्यांच्या दिशेने पाहिलं आणि काही क्षण फक्त त्यांच्याकडेच बघत राहिला. मग हळूहळू त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला, तुम्ही तुम्ही तर फार मोठे आहात. तुम्ही आजोबा आहात? मुकेश राजन हसले. हो, आणि तू आहेस माझं सर्वात मोठं आनंदाचं कारण. क्रिशने निरागसपणे सर्वांकडे पाहिलं. मग थोडं थांबून म्हणाला, मम्मा, पप्पांच्या फॅमिलीमध्ये सगळे किती छान आहेत. आजी, आजोबा, काका, काकी, आत्या, सगळे. पण पण पप्पा इतके रागीट का आहेत? त्याच्या बोलण्यावर सगळे हसले. रात्रीचे जवळपास 9 वाजले होते. रुही अजूनही सर्वांसोबत हॉलमध्ये बसली होती. सगळ्यांचा हसण्याचा आवाज वर ईशानच्या खोलीपर्यंत पोहोचत होता. ईशान आपल्या खोलीत फोनवर बोलत होता. त्याने गंभीर आवाजात म्हटलं, शुक्लाजी, मला शिवानी आणि आदित्यबद्दल संपूर्ण माहिती आणि त्यांच्या विरोधात ठोस पुरावे हवे आहेत. आता त्यांना तुरुंगात जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. त्यांनी माझ्या रुहीला माझ्यापासून 6 वर्ष दूर ठेवलं आहे. माझ्या मुलाला त्याच्या वडिलांच्या प्रेमापासून दूर ठेवलं आहे. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी. शुक्लाजींनी ओके मिस्टर ईशान असं म्हणत कॉल कट केला. त्याच वेळी रावत मेन्शनमध्ये शिवानी रागाने थरथरत होती. तिने जोरात ओरडत म्हटलं, आता खूप झालंय आदित्य. प्रत्येक वेळी तुझं नवीन अफेअर. शेवटी हे सगळं कधीपर्यंत चालणार आहे? कधीपर्यंत मी तुझ्या चुका झाकत राहणार आहे? मी तुझ्यासाठी काय केलं नाही? माझं घर सोडलं, बापाशी नातं तोडलं, लग्नाच्या मांडवातून पळून तुझ्यासोबत लग्न केलं. तुझ्या वडिलांना माझं करिअर पसंत नव्हतं म्हणून ते पण सोडलं. आणि रुही? ती काही क्षण थांबली. डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. त्या दिवशी तिला रडताना पाहिलं होतं, तरी पण मी तुला निवडलं आदित्य. मी तुला मदत केली होती रुही आणि ईशानला वेगळं करण्यासाठी. आदित्य तिचा चेहरा पकडत कडवट हास्य करत म्हणाला, तुझ्या तोंडून लॉयल्टीच्या गोष्टी शोभत नाही शिवानी. जी मुलगी आपल्या सख्या बहिणीची होऊ शकली नाही, ती माझ्यासाठी वफादार कशी असेल? काय माहीत रुहीसारखं कधी तू मलाही धोका देशील. तुझ्या डोळ्यात जेव्हा कधी शंका दिसते ना, तेव्हा मला स्वतःवरच लाज वाटते की मी काय विचार करून तुझ्याशी लग्न केलं होतं. शिवानीने त्याच्या हातून आपला चेहरा सोडवत रागाने म्हटलं, तर आता पश्चाताप होतोय तुला? तुला तर माझ्या जागी रुहीला आणायचं होतं ना? मग सरळ सांग ना. मी तुझ्यासाठी फक्त एक पर्याय होते आणि रुही तुझी पहिली पसंती. हे सगळं मला उशिरा कळलं. जर आधीच कळलं असतं की तुझं माझ्यावर प्रेम फक्त रुहीला मिळवण्यासाठी होतं, तर मी तुझ्या चुकीच्या कामात कधीच साथ दिला नसता. आदित्य थंड आवाजात म्हणाला, तू कधीच रुहीच्या जागी येऊ शकली नसतीस. किमान ती तुझ्यासारखी कुणाच्या आयुष्यात विष कालवत नाही. ती मनाने निरागस होती, आहे आणि कायमच राहील. शिवानीच्या डोळ्यात अश्रू होते. ती रागाने भरलेल्या आवाजात म्हणाली, निरागस? हो, ती तर खूपच निरागस होती. म्हणूनच तुझ्यासारखा माणूस तिच्या प्रेमात पडला. ज्या दिवशी तुझी नजर तिच्यावर पडली, त्या दिवसापासूनच तिचं नशीब तू कलंकित केलंस. मला तर माहीतच नव्हतं तू कधीपासून तिच्यावर प्रेम करू लागलास. आणि कदाचित कळलंही नसतं जर मी तुझी ती डायरी वाचली नसती. शिवानी कडवत हसत म्हणाली, तू माझ्यावर प्रेम करायचास मागच्या 7 वर्षापासून. तुझं प्रेम फक्त माझ्यावर होतं. तुला रुहीवर प्रेम नाहीये आदित्य. तुला फक्त ईशानकडून तिला हिरावून घ्यायचं आहे. आदित्यचा चेहरा ताणला गेला. तू वेडी झालीस का शिवानी? मी कितींदा सांगितलंय, त्या डायरीत लिहिलेल्या गोष्टी तुझ्या बहिणीबद्दल नाहीत. तू खोटं बोलतोयस आदित्य. तू माझ्या भावनांसोबत खेळला आहेस. जर त्या गोष्टी रुहीबद्दल नाहीत, तर कोण आहे ती रुही जिच्यासाठी तुझ्या भावना इतक्या व्याकुळ होतात? जर तुला आधीपासूनच कोणीतरी आवडत होतं, तर मग माझ्याशी लग्न का केलं? फक्त ईशान राजनला कमी दाखवण्यासाठी, हो ना? तू सुद्धा माझ्याशी फक्त पैसा आणि पॉवरसाठी लग्न केलं होतंस शिवानी. आदित्यने उपहासाने उत्तर दिलं. शिवानी हसली, पण ते हसू तुटलेलं आणि कटू होतं. नाही आदित्य, मी तुला यासाठी स्वीकारलं कारण मी तुझ्यावर खरंच प्रेम करू लागले होते. तू माझ्याशी जेवढं खोटं बोललास, सगळं सहन केलं या आशेवर की एक दिवस तरी तू फक्त मला पाहशील, फक्त मला. पण नाही, आता दररोज तुझं नवीन अफेअर होतो आणि मी ते लपवत असते. पण किती दिवस हे चालणार आदित्य? किती दिवस? आणि पैसा आणि पॉवरचं म्हणशील तर ईशान, तो तर अनेक बाबतीत तुझ्यापेक्षा चांगला होता. क्षणभर खोलीत शांतता पसरली.
शिवानीच्या आवाजात वेदनांसोबत आरोपही होता. इकडे एक नातं तुटत होतं तर तिकडे एक नातं नवीन रंगात रंगून जाण्याच्या तयारीत होतं. ईशान बाल्कनीत उभा होता आणि कुणाशी तरी फोनवर बोलत होता. त्याने आपला आवाज मधाळ करत हळूच म्हटलं, तुझ्या बोलण्यात काहीतरी आहे यार, झोपच लागत नाही. फक्त तुझ्याच विचारात हरवून जातो. खूप मिस करतोय तुला, पण भेटायला येऊ शकत नाही. तुला आत्ताच माझ्या मिठीत घ्यावं असं वाटतंय. त्याचा आवाज मुद्दाम हळू आणि रोमॅन्टिक होता. दरवाजाजवळ उभी असलेली रुही हे ऐकून थोडीशी हादरली. ईशानने मुद्दाम मोठ्या आवाजात म्हटलं, उद्या भेटशील ना तर ती काळी बॅकलेस ड्रेस घालून ये, ज्यात मला तुला पाहण्याची इच्छा आहे. लव्ह यू माय जान. रुहीचा चेहरा एकदम कठोर झाला. तिने रागाने त्याच्या हातातून फोन हिसकावला. कोणाशी बोलत आहात तुम्ही? ईशाने पटकन तिच्या हातून फोन परत घेतला. रुही, वेडी झालीयस का? दिसत नाहीये का मी फोनवर बोलतोय? रुहीने रागाने आणि रडत रडत म्हटलं, हो, वेडी झालीये मी. दाखवा, कोण आहे ती जिच्यासोबत इतकं प्रेमाने बोलता तुम्ही? ईशान हळूच तिच्या जवळ येऊन म्हणाला, तुला जलन होत आहे का रुही? रुही रागाने मागे सरकली. ईशान हळूहळू तिच्या जवळ सरकला. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होतं, पण डोळ्यात खोल गूढ एक विचित्र आग, जी खेळत होती पण आकर्षितही करत होती. तर तुला जलन होत आहे? त्याने पुन्हा हळू आवाजात विचारलं. आता तो तिच्या चेहऱ्यापासून फक्त इंचभर दूर होता. रुहीच्या श्वासांचा वेग वाढला. नाही, मला नाही होत आहे जलन. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये आता. तिच्या डोळ्यात अजूनही राग होता, पण त्यात आणखीन काहीतरी होतं, एक अनावर ओढ, जिला ती स्वतःपासूनही लपवत होती. ईशान सर, दूर व्हा माझ्यापासून. जा, बोला तुमच्या गर्लफ्रेंडशी. मीच क्रिशला घेऊन इथून निघून जाते. मला इथे यायलाच नको होतं, रुहीने थरथरत्या आवाजात म्हटलं. पण ईशानने तिचा हात पकडला. मजाक होता यार. त्याने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. तुला वाटतं तुझ्या विना मी असं कोणाशी बोलू शकेन? मला माहीत होतं तू दरवाजाजवळच उभी आहेस. रुहीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. क्षणभर सगळं जणू थांबलं होतं. ईशानने तिच्या केसांची बट सावकाश मागे केली आणि तिच्या कानाजवळ हलकेच कुजबुजला. कोणाशीच बोलत नव्हतो मी. हे बघ, कुठलाही कॉल चालू नव्हता. तो पुढे म्हणाला, मला तर वाटलं तू माझ्यावर हक्क दाखवशील, पण तू तर रडायला लागलीस. तुझ्या त्या नॉवेल्समधल्या हिरोईनने तर आतापर्यंत हिरोच्या गर्लफ्रेंडचे हातपाय मोडले असते. त्याच्या बोलण्यावर तिचे डोळे मोठे झाले. आता तिला स्वतःच्याच वागण्यावर हसू येत होतं. तुम्ही ना ईशान सर, नेहमीच मला त्रास देता. तिचा चेहरा लाजेने लाल झाला. ईशानने हळूच तिच्या गालाला स्पर्श केला आणि तिची हुनवटी उचलत म्हणाला, आणि तुझ्या या रागात आत्ता जो नशा आहे ना, तो तर कुठल्याही ब्लॅक ड्रेसपेक्षा कमी नाही. रुही लाजून मागे वळणार इतक्यात ईशानने तिचा हात पकडला. थांब. त्याचा स्वर शांत पण मोहक होता. रुहीची पाठ त्याच्या छातीला टेकली. तिचा श्वास वेगाने चालत होता. ईशान हळूच तिच्या खांद्याजवळ झुकून कुजबुजला. तुला माहितीये का, जेव्हा तू रागवतेस ना, तुझे हे श्वास मला वेडं करतात. त्याचे शब्द रुहीच्या कानात स्पर्श करत तिच्या आत खोलवर झिरपत होते. तिने डोळे मिटले. ईशानच्या बोटांनी तिच्या नाजूक कमरेला स्पर्श केला. त्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला. ईशानने तिच्या मानेजवळ आपले ओठ नेऊन म्हटलं, तुला माहितीये रुही, 6 वर्ष झाली त्या क्षणाची आस होती मला, फक्त तुला इतक्या जवळून अनुभवायची. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.